असं होतं ना बऱ्याचदा की आपल्याला छान डिझाईन्स हवी असतात पण बजेट नसतं किंवा मग खरं सांगायचं तर डिझायनिंगचं तितकंसं ज्ञानही नसतं. ही अडचण खरंच अनेकांना येते. पण आज आपण एका अशा टूलबद्दल बोलणार आहोत जे कोणालाही अगदी एका मिनिटात डिझायनर बनवू शकतं. त्याचं नाव आहे कॅनव्हा. चला पाहूया हे नक्की कसं काम करतं. बरं, तर आज आपण काय काय पाहणार आहोत त्याची ही एक छोटीशी झलक. सगळ्यात आधी डिझायनर शिवाय डिझाईन कसं करायचं, मग काही सेकंदात सुरुवात कशी करायची, त्यानंतर सोशल मीडियासाठी आकर्षक पोस्ट्स, प्रेझेंटेशन्स आणि लोगो कसे बनवायचे, आणि शेवटी हे सगळं मिळून एक प्रो डिझायनर टूलकिट कसं तयार होतं ते आपण समजून घेऊया. चला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाच्या मुद्द्यापासून, म्हणजे व्यावसायिक डिझायनर शिवाय प्रोफेशनल लेवलचे डिझाईन्स कसे तयार करायचे. हीच तर ती मोठी समस्या आहे ज्यावर कॅनव्हा एकदम सोपा उपाय देतो. कधी असं वाटलंय का की एखादं प्रोफेशनल दिसणारं डिझाईन म्हणजे खूप महाग असणारं, आपल्या आवाक्याबाहेरचं? म्हणजे एक चांगलं पोस्टर किंवा प्रेझेंटेशन बनवायचं म्हटलं की खूप पैसे लागतील किंवा मग ते अवघड सॉफ्टवेअर शिकावं लागेल. असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पण खरं सांगू, यावर एक खूप सोपा उपाय आहे. आणि तो उपाय आहे कॅनव्हा. हे एक असं टूल आहे जे 100% मोफत आहे. आणि ते डिझायनिंगचं जे काही किचकट काम असतं ना, ते इतकं सोपं करतं की कोणीही अगदी सहज डिझायनर बनू शकतं. बरं, हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतंय नाही का, पण वापरायला किती सोपं आहे. चला तर मग पुढच्या भागात पाहूया की याची सुरुवात करायला ना काही मिनिटंसुद्धा लागत नाहीत. बघा, सुरुवात करण्यासाठी फक्त 3 सोप्या स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, कोणत्याही ब्राउझरमध्ये canva.com सर्च करायचं. दुसरी, आपलं जे नेहमीचं गुगल, फेसबुक किंवा ईमेल अकाउंट असतं त्यानं साइन अप करायचं. आणि तिसरी, बस झालं, तुम्ही थेट होम पेजवर येता आणि लगेच डिझाईन बनवायला सुरुवात करू शकता. प्रक्रिया इतकी सरळ आणि सोपी आहे. ठीक आहे, तर आता आपण वळूया कॅनव्हाच्या सगळ्यात लोकप्रिय वापराकडे, आणि तो म्हणजे सोशल मीडिया पोस्ट्स. आजकाल बघा ना, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहायचं असेल तर आकर्षक ग्राफिक्सची गरज तर सगळ्यांनाच असते. उदाहरणार्थ फेसबुकसाठी पोस्ट बनवणं तर खूपच सोपं आहे. फक्त सर्च बारमध्ये फेसबुक पोस्ट असं टाकायचं. मग काय, हजारो तयार टेम्पलेट समोर येतात. त्यातून एक निवडा किंवा मग अगदी कोऱ्या कॅनव्हासवर सुरुवात करा. हवा तो फोटो टाका, मजकूर लिहा आणि झालं, तुमचा ग्राफिक लगेच डाउनलोड करण्यासाठी तयार. आता इथे काही प्रो टिप्स आहेत, त्या लक्षात ठेवा. बघा, चांगल्या ग्राफिक्ससाठी चांगल्या इमेजेस लागतात, बरोबर? तर त्यासाठी ना गुगल इमेजेसऐवजी unsplash.com वापरा. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तिथल्या इमेजेस मोफत आणि कॉपीराईट फ्री असतात, म्हणजे पुढे काही त्रास नाही. शिवाय स्वतःचे फोटोज अपलोड करता येतात, टेक्स्टचा रंग, आकार सहज बदलता येतो. आणि ही पद्धत फक्त फेसबुकसाठीच नाही, तर यूट्यूब, इंस्टाग्राम, लिंक्डइन अशा सगळ्या प्लॅटफॉर्मसाठी उपयोगी पडते. आणि अजून एक भारी गोष्ट सांगू, या डिझाईन्सना तुम्ही ॲनिमेशनसुद्धा देऊ शकता. जरा विचार करा, एका साध्या स्थिर यूट्यूब थंबनेलऐवजी त्यात जर थोडीशी हालचाल असेल तर ते किती जास्त लक्ष वेधून घेईल, नाही का? हे एक लहानसं वैशिष्ट्य आहे, पण ते तुमच्या पोस्टला इतरांपेक्षा खूप वेगळं आणि आकर्षक बनवतं. ठीक आहे, सोशल मीडियाचं तर झालं, पण कॅनव्हा फक्त तेवढ्यापुरता मर्यादित नाहीये. आता आपण थोडे प्रोफेशनल डिझाईन्स बघूया, जसं की प्रेझेंटेशन्स आणि लोगो कसे बनवायचे ते पाहूया. समजा एखाद्याला आपल्या व्यवसायासाठी गुंतवणूकदारांसमोर एक पिच डेक सादर करायचा आहे. आता पिच डेक म्हणजे काय, तर आपल्या बिझनेस प्लॅनचं एक छोटंसं प्रेझेंटेशन. कॅनव्हामध्ये यासाठी चक्क 18 पानांचे तयार टेम्पलेट्स मिळतात, म्हणजे आपलं काम फक्त त्यात माहिती भरायचं. आता जरा विचार करा, हेच काम जर बाहेर एखाद्या प्रोफेशनल डिझायनरकडून करून घ्यायचं ठरवलं तर साधारणपणे कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये खर्च येऊ शकतो. हा खूप मोठा आकडा आहे, नाही का? पण कॅनव्हामध्ये हेच प्रोफेशनल लेव्हलचं प्रेझेंटेशन बनवण्याचा खर्च किती येतो माहितीये? 0. हो, अगदी मोफत. आणि हेच तर कॅनव्हाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि हीच गोष्ट लोगो बनवण्याच्या बाबतीतही लागू होते. बघा, जुनी पद्धत काय होती? डिझायनर शोधा, त्याला पैसे द्या, मग ड्राफ्टची वाट बघा, आणि काही बदल करायचे असतील तर पुन्हा पैसे मोजा. पण कॅनव्हा पद्धत एकदम सोपी. फक्त लोगो असं सर्च करा, एक टेम्पलेट निवडा, काही मिनिटात आपल्या गरजेनुसार बदला आणि मोफत डाउनलोड करा. किती सोपं आहे हे! तर आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलंय ते सगळं एकत्र केलं की एक जबरदस्त डिझाईन टूलकिटच तयार होतं. या टूलकिटमध्ये नक्की कोणकोणती साधनं आहेत याचा चला एक शेवटचा आढावा घेऊया.
तर मग यातून आपण काय शिकलो? महत्वाचे मुद्दे काय आहेत? 1. कॅनवा वापरून कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी ग्राफिक्स बनवता येतात. 2. unsplash.com वरून अमर्याद मोफत इमेजेस मिळतात. 3. प्रोफेशनल अनेक पानांची प्रेझेंटेशन्स आणि कस्टम लोगो काही मिनिटात डिझाईन करता येतात. आणि 4. तयार डिझाईन PNG, JPG किंवा PDF अशा पाहिजे त्या फॉर्मॅटमध्ये डाउनलोड करता येतं. थोडक्यात काय, तर डिझाईन करण्याची शक्ती आता सर्वांसाठी खुली झाली आहे. त्यामुळे आता फक्त शिकण्यापुरतं मर्यादित न राहता काहीतरी नवीन निर्माण करण्याची हीच वेळ आहे. एवढ्या सगळ्या शक्यता समोर असताना आता प्रश्न हा आहे की सर्वात आधी काय तयार करणार? एखादी आकर्षक फेसबुक पोस्ट, एखाद्या नव्या कल्पनेचा लोगो की मग एक प्रभावी प्रेझेंटेशन? विचार करा, कारण आता शक्यतांना कोणतीही मर्यादा नाही.